विठ्ठल विठ्ठल बोला पुंडलिक वरदान महाराज की जय। विठ्ठल 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 विठ्ठल। रामाचं महत्व आपण सांगितलं म्हणून आपला विषय चालला होता राम आणि कृष्ण। जगातले दोन देव आहेत की परिपूर्णतम परमात्मा म्हणजे श्रीकृष्ण आणि रामचंद्र प्रभू। जीवन कसं जगावं हे रामाकडे पाहून शिकावं आणि कृष्णाचा फक्त आदर्श घ्यावा। चरित्र फक्त उच्चारायचंय, कृष्णाच्या चरित्राचा उच्चार आणि रामाच्या चरित्राचा आचार। कृष्णासारखा विचार करून नाही चालायचं, ते वेगळे। काही लोक म्हणतात कृष्णाला 16,108, मग आम्ही 2 केले तर काय अडचण आहे, पण एकीनेच फजिती आहे। काय सांगायची गरज आहे काही कीर्तनात, 2चं कुठं पाहता, अवघड आहे। तेव्हा त्यांचा फक्त उच्चार करा, विठ्ठल 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 विठ्ठल। म्हणून कंठी धरिला कृष्ण मनी अवघा जनी प्रकाश। जर तुम्ही कंठामध्ये श्रीकृष्णाच्या चरित्राचा उच्चार केला, नामस्मरण केलं, तर जीवनामध्ये उद्धार आयुष्यामध्ये झाल्याशिवाय राहणार नाही। म्हणून श्रीकृष्णाचं चरित्र, तुमच्या आमच्या चरित्राला सुरुवात ही वयाच्या 20-25च्या नंतर होती, पण श्रीकृष्णाच्या चरित्राला सुरुवात ही सर्व रांगत्या अवस्थेपासूनच होत होती। श्रीकृष्णाचं चरित्र अप्रतिम असं श्रीकृष्णाचं चरित्र आहे। जब भगवान श्रीकृष्ण परमात्मा रांगू खेळू लागले, तळहात टेकू लागले, लीला सुरू तळहात टेकीत तळहात टेकीत गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने रांगत। तळहात टेकीत तळहात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने रांगत, गुडघ्याने रांगत। रंगनी रंगनाथ तो देखील सये, रंगनी रंगनाथ तो देखील सये। तळवे तळहात जय हो, तळवे तळहात कोकाटे महाराज, तळवे तळहात तळहात टेकीत, तळवे तळहात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने रांगत। डाव्या गुडघ्याने रांगत श्रीकृष्ण परमात्मा रांगू खेळू लागले। भगवंताच्या चरित्राला सुरुवात झाली। बलराम दादा आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा यांनी बाहेर जावं, खेळावं। जसं लहान मुलं माती खातात, तसं श्रीकृष्ण परमात्म्याने सुद्धा माती खावी, ती लीला होती देवाची। मग बलराम दादाने गारहण करावं यशोदा मैयाला, मैया तुझ्या कृष्णाने माती खाल्ली, तुझ्या कृष्णाने आई गाई नाही खादली माती, 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 आई गाई नाही
आई ग आई नाही खादली म्या माती, बळीराम दादा खोटे बोलतो आळ घेतो माझ्यावरी. श्रीकृष्ण परमात्मा म्हणतात आई यशोदा मैया बलराम दादा खोटं सांगतो. आणि माणूस कधी काही खोड्या करू द्या, गाराने कुठं जातात आईकडंच. आणि माणूस कितीही मोठा होऊ द्या पण आईला ते मूल लहानच असतं. बरोबर आहे का नाही? श्रीकृष्ण परमात्मा देव होते पण देवाला सांभाळणारी सुद्धा आईच होती, आईच होती. आता आम्ही इथं महाराज म्हणून कीर्तन करत असलो तरी आमच्या आई मातोश्री आमच्या पाठीशी आहेतच. आई आहे शेवटी, आईशिवाय काय आहे? कुणी असो, जपी तपी ज्ञानी संन्यासी योगी कुणी असो, आई जगामध्ये श्रेष्ठ आहे. म्हणून आईला बलराम दादांनी कृष्णाच्या खोड्या सांगाव्यात आणि कृष्णानं सांगावं आई मी नाही माती खाल्ली. मग कृष्णाने आईने यशोदा मैयाने कृष्णाला मांडीवर घेतलं आणि सांगितलं आ कर. जेव्हा श्रीकृष्णाने आ केलं तेव्हा यशोदेला विश्व दर्शन त्या तोंडामध्ये झालं. मग यशोदा विचार करायला लागली हे काय आहे. पण श्रीकृष्णाला त्या लीला प्रेम हे पाहायचं होतं ना, म्हणून त्यांनी त्याचं रूप दाखवलं नाही, पुन्हा मायेचा पडदा टाकला. विठ्ठल विठ्ठल अशा श्रीकृष्णाने अनेक प्रकारच्या लीला अनेक प्रकारच्या खोड्या केल्या. मग यशोदा मैयाने सांगितलं याच्या खोड्या सांगू किती, महीपत्र सिंधू आटे. पृथ्वीचा कागद केला, समुद्राची शाही केली तरी देवाच्या खोड्या सांगता येणार नाही असा भगवान श्रीकृष्ण परमात्मा होता. काय सांगावं त्याच्या खोड्या, त्याचं वर्णन, देवाचं वर्णन कुणीच करू शकत नाही. माणसाचं काय, नवल केवडे केवडे न कळे कानोबाचे कोडे. आता मला सांगा आपल्या मोबाईलमध्ये प्रत्येकाकडे स्मार्ट मोबाईल आहे सध्या, है की नाही? तर त्या मोबाईल मध्ये जर कोड टाकला, प्रत्येक जण सिक्युरिटी म्हणून कोड टाकतो, म्हणजे पतीचाही मोबाईल पत्नी पाहू शकत नाही कोड असल्यामुळं. हेच तर खरं कोड आहे. कोणीच कोणाचा मोबाईल चेक करू शकत नाही, हे कोड आहे. आता मला सांगा मोबाईल मध्ये जर आपण सिक्रेट कोड टाकला तर तो कोड दुसऱ्याला कळत नाही, तर देवाचं कोड कसं कळेल हो माणसाला? नाही कळू शकत. असं देवाचं कोड महान आहे, परमेश्वर हा महान आहे. विठ्ठल विठ्ठल अशा भगवंताने अनेक प्रकारच्या लीला त्या गोकुळ वृंदावनामध्ये केल्या त्या काळामध्ये. आणि विचार जर केला तर त्या काळामध्ये शाळेत पाठवायचं म्हणजे गायी घेऊन शाळेत पाठवणं ही त्या काळातली पद्धत असायची. त्या काळातली शाळा म्हणजे गायी घेऊन चारायला वृंदावनामध्ये जायचं ही पद्धत होती. आता काला म्हणजे नेमका काय? 18 पगड जाती जमातीच्या लोकांनी एकत्रित येणं याचं नाव आहे काला. आणि वारकरी संप्रदायाने हाच काला केलाय. पहिला काला 5000 वर्षांपूर्वी वृंदावनात झाला आणि दुसरा काला या महाराष्ट्राच्या मातीमध्ये नामदेवरायने कीर्तन केलं. पांडुरंग परमात्मा नाचत होते. कीर्तन करी पुढे देवनाथ पांडुरंग, पुढे देवनाथ पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाथ पांडुरंग, पुढे देवनाथ पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाथ पांडुरंग, पुढे देवनाथ पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाथ पांडुरंग, देवनाथ पांडुरंग. नाचत नाचत देवाचा गळला पितांबर, नाचत नाचत देवाचा गळला पितांबर. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाथ पांडुरंग, पुढे देवनाथ पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे नाथ पांडुरंग, पुढे देवनाथ पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाथ पांडुरंग, पुढे देवनाथ पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाथ पांडुरंग,
पुढे नाचे पांडुरंग, जनी म्हणे बोला ज्ञानदेवा अभंग. नामदेवरायानं कीर्तन करावं, पांडुरंगाने नाचावं. आणि काय सांगावं, जनाबाईने सांगावं तुम्ही चाल म्हणा. साहेब आपल्याला सांगून जाईल, आरक्षण हे आज नाही, त्या काळापासून आहे. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र 4 वर्ण त्या काळामध्ये सुद्धा. आणि चंद्रभागेच्या वाळवंटामधून चोखोबाराय पांडुरंगाच्या दर्शनाला गेले तर म्हणायचे देव बाटला जातो, पण मंदिरात प्रवेश नसायचा. मग माऊलीने एक ठरवलं, याला प्रवेश नाही, त्याला प्रवेश नाही, त्याला प्रवेश नाही, त्यापेक्षा मंदिरातच प्रवेश नाही ना. मग बघा, जे बुद्धिमान माणसं असतात ना, काय करायचं असतं, एखाद्या बरोबर संघर्ष करण्यापेक्षा तुम्ही तुमचं अस्तित्व निर्माण करा, जग सलाम करतं. ज्ञानेश्वर महाराजांनी 750 वर्षापूर्वी तीच क्रांती केली. चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये सावता महाराज, गोरोबा काका, सेना न्हावी, 18 पगड जाती जमातीचे संत चंद्रभागेच्या वाळवंटात एकत्रित केले. आणि चंद्रभागेचं वाळवंट कोणाच्याच मालकीचं नाही. म्हणले मंदिर तुम्हाला लख लाभ, चंद्रभागेच्या वाळवंटात वारकरी संप्रदायाचा फड उभा केला, याला म्हणतात ज्ञानेश्वर महाराज. त्या काळात एवढी मोठी क्रांती केली. केंद्र शासनाने, राज्य शासनाने महिलाला आता आरक्षण दिलं, पण या वारकरी संप्रदायातलं सर्वात पहिलं आरक्षण ज्ञानेश्वर महाराजांनी दिलंय महिलांना. म्हणून अशा महिलाला आमच्यासारख्याला इथं कीर्तन करता येतंय. होय, आता पुरुष प्रधान संस्कृती. मला एक जण म्हणला, महिला दिनच साजरा का करतात, पुरुष दिन का नाही? म्हणलं पुरुषाला अगोदरच आरक्षण, त्याला द्यायची गरजच काय? ज्याला आहे त्याला द्यायची गरज काय, ज्याला नाही ते भांडतात. म्हणून महिला त्या काळामध्ये, म्हणून महिला दिन साजरा केला जातो. तसं स्त्रियांना चंद्रभागेच्या वाळवंटात आमुची माळीयाची जात, शेत लावू बागाई. आमुची माळीयाची जात, आमुची माळीयाची जात, शेत लावू बागाईत, शेत लावू बागाईत. आमुची माळीयाची जात, आमुची माळीयाची जात, शेत लावू बागाईत, शेत लावू बागाईत, लावू बागाईत, लावू बागाईत. कोकाटे महाराजांनी सुंदर गायलं. आमुची माळी, जोरात टाळ्या वाजवा जरा एकदा. आणि महिला मंडळ, पुरुष मंडळी टाळ्या जरा जोरात वाजवा. कारण काय आहे, असं नका करू झिमेल्यासारखं. आपण जरा थोडे पुरुषार्थी आहोत. अलीकडं माणसं अटॅकनी चाललेत, आणि हे ॲक्युप्रेशर आहे. ॲक्युप्रेशर तुम्ही जेवढे जोरात टाळी वाजवाल ना, आयुष्यात अटॅक येत नाही. फक्त कीर्तनातच वाजवू नका, घरी गेल्यावर रोज 5 मिनिट टाळी वाजवायची. वाजवा टाळी. विठ्ठल विठ्ठल कुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. मीराबाई आई साहेब की जय. विठ्ठला 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 विठ्ठला. म्हणून आमुची माळीयाची जात, शेत लावू बागाईत. सावता महाराज अनेक जाती धर्माच्या लोक एकत्रित आणण्याचं काम म्हणजे वारकरी संप्रदाय. वारकरी संप्रदायाची पताका भगवी पताका आहे. त्या भगव्या पताकाखाली 18 पगड जाती जमातीचे लोक एकत्रित येणं, याचं नाव खऱ्या अर्थाने काला आहे. काला काय वेगळं आहे? काला म्हणजे फक्त बुंदी खायची म्हणजे काला आहे का? नाही. बुंदी म्हणजे काला नाही. दही लाही म्हणजे काला का? नाही, हे रूपक आहे. सगळ्यांनी एकत्रित राहणं याचं नाव आहे काला. आणि हे आमच्या जगद्गुरु तुकोबरायांनी काला वाटू एक मे
काला वाटू एकमेका वैष्णव निका संभ्रम. काला काला एकमेकाला वाटायचा आहे. वैष्णव निका वैष्णव कोणाला म्हणतात? वैष्णव. ज्ञानेश्वर महाराज वारकरी संप्रदायातले सर्वात मोठे वैष्णव आहेत. ज्ञानदेव वैष्णव मोठा विठ्ठल नामे मुक्त पेठा. बोला. ज्ञानदेव वैष्णव मोठा विठ्ठल नामे मुक्त पेठा. ज्ञानदान घडे श्रेष्ठा ज्ञानदान घडे श्रेष्ठा. वैकुंठ वाटा संत गेले वैकुंठ वाटा संत गेले. आले हरिदासाचे थाट कधी काळ नाही वाट. आले हरिदासाचे थाट कधी काळ नाही वाट नाही वाट. ज्ञानदेव वैष्णव मोठा विठ्ठल नामे मुक्त विठ्ठल नामे मुक्त पेठा. ज्ञानेश्वर महाराज हे सर्वात मोठे वैष्णव. म्हणून जीवनामध्ये वैष्णव बना. गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घाला आणि पांडुरंगाची वारी करा. कुठेतरी वैष्णव बना. वैष्णव तो जया अवघी देवावरी माया. वैष्णव त्याला म्हणतात ज्यांनी आपलं सर्वस्व प्रेम पांडुरंगाला समर्पित केलंय त्याला म्हणतात वैष्णव. आता आम्ही 27-28 वर्ष झालं. मी तर वयाच्या 17व्या-18व्या वर्षापासून कीर्तन करतो. महाराष्ट्र, आंध्र, मध्य प्रदेश, कर्नाटक अनेक राज्यामध्ये गेलो. लोकांना म्हणतो गळ्यामध्ये पवित्र माळ घाला, दारू पिऊ नका, व्यसन करू नका. व्यसन मुंबईची फॅशन, महाराष्ट्र शासन ऋषिकेश समूसम. कधी बदलेल काही सांगता येत नाही. व्यसन नका करू, चांगलं वागा, चांगलं खा, चांगलं प्या, चांगलं बोला, चांगलं जगा. आम्ही कायम असं सांगत असतो. मला एक जण म्हटलं, मी म्हटलं अहो त्यापेक्षा पुरणपोळी खा. महाराष्ट्रातलं सर्वात नंबर 1चं जेवण म्हणजे काय? पुरणपोळी. महाराष्ट्राचं आराध्य दैवत पांडुरंग परमात्मा यांना रोज पुरणपोळीचा नैवेद्य असतो. महिला मंडळ पुरण केव्हा टाकतात? तुमच्या माहेरचे पाहुणे आल्यावर का पतीकडचे पाहुणे आल्यावर? इमानदारीने सांगा. माहेरचे म्हणजे बघा पुरुष मंडळ इतकं तुमचं चांगलंय. पैसे किराणा तुम्हीच आणून द्यायचा पण काय नाही. तुमच्या पाहुण्याला फक्त चपात्या किंवा पुऱ्या असतात. हे मी म्हटलं अहो पुरणपोळी वगैरे खात जा बरं का साहेब. त्यांनी आम्हाला उत्तर दिलं. म्हणले आई साहेब तसं कसं म्हणता हो? 1000 पोळीन एकच नळी. एवढी ताकद आहे नळ्या. आता नळ्या खाऊन कुठं धारासिंग पैलवान व्हायला चालले तर नळ्या नळ्या खाऊन उलट नळ्या निघाल्या शरीराच्या. काय किती सांगा कुठं लोकांच्या लक्षामध्ये येतं. या म्हणून लक्षात आलं पाहिजे जीवनामध्ये आणि चांगलं खाण्याचा प्रयत्न करा. विठ्ठल विठ्ठल या आपले जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजय भाऊ गोल्हार हे या ठिकाणी आलेत. बबन भाऊ सांगळे उद्योजक पुणे ते आलेत. आमचे सुभाष सेठ क्षीरसागर यांची उपस्थिती आहे. वसंत भाऊ यांची सुद्धा उपस्थिती आहे. विठ्ठल विठ्ठल म्हणून जीवन जगताना वैष्णव बनण्याचा प्रयत्न करा. बसा वैष्णव बनण्याचा प्रयत्न करा. आज आपल्या महाराष्ट्रामध्ये ही आध्यात्मिकता आहे. वारकरी संप्रदाय म्हणून माणसाची मानसिकता टिकू नये. पैशाने माणसाची परिस्थिती सुधारते, पैशाने माणसाची परिस्थिती सुधारते, पण मनस्थिती सुधारायला अध्यात्माचीच गरज आहे. अध्यात्माची गरज आहे. म्हणून आज माणसं हे माणसात आहेत. अध्यात्म नसेल तर माणूस माणसाला सुद्धा ओळखणार नाही. याच्यासाठी माणसामध्ये परिवर्तन करायचं असेल तर वैष्णव आहे. ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, नाथ महाराज, नामदेवराय, श्री संत भगवान बाबा, वामनभाऊ महाराज, संत नगद नारायण महाराज, बंकट स्वामी महाराज, श्री संत मीराबाई आईसाहेब महाराज, श्री संत गुरुवर्य भीमसिंह महाराज या मंडळीने या
जनतेला 18 पगड जाती जमातीच्या समाजाला अध्यात्माची दिशा दिली म्हणून जीवनाची दशा बदलली. या रे लहान थोर याती भलती नारी नरा याती भलती नारी नरा या रे लहान थोर याती भलती नारी नरा याती भलती नारी नरा यार लाल कर याती भलती नारी नर करावा विचार न लगे चिंता कवना करावा विचार न लगे चिंता कोणाची न लगे चिंता कोणाची यार लाल कर याती भलती नारी नर करावा विचार न लगे चिंता कवना. यारे यारे लहान थोर याती भलती नारी नर या लहान या थोर या नारी या नर या आणि आपल्या मानवी जीवनाचा उद्धार करून घ्या. वारकरी संप्रदायामध्ये असं प्रोटोकॉल नाही, कुणी या असं काही नाही. खटनट यावे शुद्ध होऊन जावे, खट या नट या पण शुद्ध होऊन जा, त्याचं नाव आहे वारकरी संप्रदाय. म्हणून खऱ्या अर्थाने 18 पगड जातीचे लोक एकत्रित येणं याचं नाव आहे काला. संत भगवान बाबांच्या काळामध्ये बाबांनी एकर विकापन मुलं शिकवा हा नारा लावला. मला बराच वेळा असं वाटतं साहेब, जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाचं संविधान लिहिलं, पण मला असं वाटतं 18 पगड जाती जमातीच्या ऊसतोड कामगाराचं संविधान लिहिणारे खरे शिल्पकार म्हणजे माझे भगवान बाबा आहेत, भगवान बाबा आहेत. म्हणून तळागाळातले दीन दलित वंचित ज्याचा कुणी वाली नाही अशाला भगवान बाबांनी एक ओळख निर्माण करून दिली बरं का तांदळे साहेब. बाबांनी ओळख करून दिली तयार, असे भगवान बाबा. नाहीतर हा परिसर म्हणजे काय होता, काही नव्हतं. ससे आणि हरिण पकडण्याच्या वाघुरी असायच्या, पण बाबांनी त्यांना सांगितलं माझाच प्रसंग आहे. आमचे आजोबा करंजोनला मी राहतो तो विश्वनाथ उगल मुगले आहेत, माताजी तर बसलेले आहेत. ते भगवान बाबाची दिंडी आली पहिल्यांदा आणि ते विश्वनाथ उगल मुगले ते तमाशात वाजवायची ढोलकीच आडवे घेऊन गेले भगवान बाबाच्या दिंडीला. भगवान बाबा म्हणले हे काय आणलंय, ते म्हणले बाबा ही ढोलकी आहे. म्हणले दिंडीला ढोलकी नसते, म्हणले मग काय असतं, पकवाज असतं, पकवाज. त्यांनी जे ढोलकी सोडली पुन्हा पकवाजच आयुष्यभर वाजवला. हे महत्वाचं आहे. हे बाबांनी शिकवलं होतं मग आम्हाला सर्वाला. म्हणून भगवान बाबा वामन भाऊ महाराज यांनी हे खूप मोठं जीवनामध्ये कार्य केलं. म्हणून लोक एकत्रित आले, माणसामध्ये परिवर्तन झालं, बदल झाला आणि जीवन कसं जगावं हे आम्हाला या संतांच्या विचारामुळे. करुणी सायाची कविती, करुणी सायाची कविती, करुणी सायाची कविती, करुणी सायाची कविती. सहज बोलणे हित उपदेश, सहज बोलणे हित उपदेश, उपदेश. करुणी सायाची कविती, करुणी सायाची कविती, करुणी सायाची करुणी सायाची कविती, करुणी सायाची कविती. सहज बोलणे हित उपदेश करून सायास शिकविती. चे गोविंद बाबा माऊली महाराज काय कमालच आहे. ह्या गोविंद बाबाचं 70 वय आहे, 80 का 80 आहे. छाती दुखती, थांबा जरा थोडं. ते ब्रह्मचारी इथं तुम्ही रे नाचू नका. आयराव मैराव येते, आयराव मैराव. हा साधे नाही, दोघं एकमेकाला ऐकत नाहीत, असे तुटून पडत. दोघही तेवढेच आहेत बरं का.
साधे रे बरं महासांगवीचेच ते काय विषयच नाही काय दोघांची चांगली तुफान लढाई चालू आहे असो तेव्हा काला वाटू एकमेका वाकुलिया ब्रह्मादेका हो वाकुलिया ब्रह्मादेका वाकुलिया ब्रह्मादेका हो वाकुलिया ब्रह्मादेका जय हो वाकुलिया वाकुलिया ब्रह्मादिका हो वाकुलिया ब्रह्मादिका वाकुलिया ब्रह्मादिका हे वाकुलिया ब्रह्मादिका वाकुलिया ब्रह्मादिका वाकुलिया ब्रह्मादिका वाकुलिया ब्रह्मादिका वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवू तेव्हा हे जे उत्तम लोकातले आहेत देव आमचे गोपाळ म्हटले त्यांना आपण वाकडं दाखवू कृष्ण म्हणले वाकडं दाखवू काला वाटो एकमेका वैष्णव निका संभ्रम सगळ्यांनी वर हात करा एकदा करा वर हात सर्वजण वाजवा टाळी विठोबा टाळी वाजवा Barakumari, 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 Jai Jai Beta Barakumari, Jai Jai Beta Barakumari, Beta Barakumari, अरे मग कधी घालता करा भजन विठोबा विठोबा रखुमाई 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 विठोबा
डबार कुमार 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 महाराज की जय महाराज की जय भगवान बाबा की जय वामन भाऊ महाराज आई संत मीराबाई आई साहेब की जय सब संतन की जय भीमसिंह महाराज की जय डबार कुमार डबार कुमार आम्हाला आज विवेक भाऊ देशपांडे यांनी पुणेरी पगडी घालून स्वागत केलंय. मला असं वाटतं पुणे तेथे काय उणे, आता काय उणीवच राहणार नाही असं वाटतंय. एवढं मोठं स्वागत केलं, धन्यवाद. आपल्या आशाबाई गर्जे यांचं गेल्या 27 वर्षापासून फार मोठा हार आहे. ताई आता मंत्री आहेत. आपण दरवेळेस विठोबा रुक्माईला, पण त्या आल्यावर परत आपल्याला त्यांना वेळ आपल्याला घ्यायचा नाही, म्हणून आपण काल्याचं कीर्तन आता लवकर आवरणार आहेत आणि बाकीच्या काही माणसांचं स्वागत घेऊ. म्हणजे ते आल्या म्हणजे आपल्याला थोडासा त्यांना वेळ देता येईल, म्हणून आपण थोडंसं आवर्त घेतलेलं आहे. तेव्हा जो काला भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने वृंदावनात केला तोच काला आज आपल्या या ठिकाणी श्री क्षेत्र मीराबाई आईसाहेब संस्थान महासांगवी म्हणजे महान सांगवी आणि कवडवाडी या ठिकाणी होत आहे. शेवटच्या चरणामध्ये सांगतात, तुका म्हणे भूमंडळी, तुका म्हणे भूमंडळी, तुका म्हणे भूमंडळी, तुका म्हणे भूमंडळी. आम्ही एकमेका काला बाटो एकमेका काला बाटो एकमेका काला बाटो एकमेका वैष्णवने का प्रभा जगद्गुरु तुकोबराय असे बलवान आहेत, वीर आहेत, भक्त आहेत महान. काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम. म्हणून काल्याचा प्रसंग आज आपण या ठिकाणी घेतलेला आहे. जो काला भगवंताने गोकुळात केला तोच काला आपल्याला आता या ठिकाणी करायचा आहे. एकदा माऊलीचं भजन घेऊया. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. आपण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेला आहात. माझ्याकडून आपण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेला आहात. आता सर्वांचा सत्कार किंवा माझ्याकडून जर कोणाचं नाव राहिलं तर माफ करा, कारण आता गर्दी आहे, कधी कधी राहू शकते. पण प्रत्येकाला शाल नारळ नाही मिळालं
या ठिकाणी बसलेले स्टेजवरचे सगळ्याचा दर्जा माझ्या हृदयात प्रत्येकाबद्दल सन्मान आहे. आणि तुम्ही सगळे आमच्यासाठी माझ्यासाठी संत मीराबाई आईसाहेबासाठी आलेले भाविक भक्तात अनेकांनी तन मन धनाने आम्हाला सहकार्य केलेलं आहे. विठ्ठल विठ्ठल आता आपल्या श्रीकृष्ण चरित्राला देव लहान होता मोठा झाला, गायी घेतल्या शेतातही गेले, चारूनही आले, खेळे खेळे म्हणले. आता खेळ किती खेळायचे. हमामा बोरा हमामा 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 हमरे वाजे धमामा हमरे वाजे धमामा हमरे वाजे धमामा हमरे वाजे धमामा हमामा बोरा हमामा 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 हमामा बोरा खेळ लागलो सुरकावडी माझी घोंगडी हरपली. खेळ लागलो सुरकावडी माझी घोंगडी हरपली. खेळ लागला सुरकावडी माझी घोंगडी हरपली. खेळ लागला सुरकावडी माझी घोंगडी हरपली. घोंगडी हरपली माझी घोंगडी हरपली. घोंगडी हरपली माझी घोंगडी हरपली. खेळू लागला सुरकावडी 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 माझी घोंगडी हरपली. हमामा खेळ झाला मले खांदी भार पोटी भूक काय खेळायचे सुख. किती खेळायचं म्हणले, खेळायचं नाही. सगळ्यांनी गायी वृंदावनामध्ये लावल्या, सर्व झालं म्हणले चला वळू गायी जेऊ बैसू एक ठाई म्हणले चला सर्वजण जीव काला करू. तसं आपणही या ठिकाणी आता कीर्तन ऐकून ऐकून बराच वेळ झालं बसलोत. आता सर्वांनी एकदा काला करू, दहीहंडी फोडू आणि सगळेजण महाप्रसाद घेतल्याशिवाय इथल्या माता भगिनी पुरुष मंडळी बाहेरगावरून आलेले पाहुणे कोणीही तसं जायचं नाही. एकदा काल्याचा अभंग घेऊ, काठी आणा आणि याचं मोठं उपरण आणा. लवी दुरी होतो ते गाय तोही कडे मुख पसरून आवाहतीच्या धारा घ्यावे तोही चाकोपरा. तुम्ही हरे दोही कडे मुख पसरून तुका म्हणे हाती दोघांनी गवणे नेती का. तुम्ही हरे दोही कडे मुख पसरून कंठी धरला कृष्ण म्हणे अवघा जनी प्रकाश. काला वाटो एकमेका वैष्णव संभ्रम वाकुळी रामहादिका उत्तम लोका दाखवू. काला वाटो एकमेका वैष्णव म्हणे भूमणी आणि बळीर गाडी. काला वाटो एकमेका वैष्णव निकाल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय वाकुळे उत्तरे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. नाही विचारीला अधिकार निरापुला करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. तुका म्हणे ज्ञानेश्वरा रागा पाया क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. ज्ञानदेव तुकारा ज्ञानदेव तुकारा झाले समाधान तुमचे चरण. आता उठावे शे म्हणे इथे नाही नारायण. सुरवारिकपणे इथे सापडले. आता उठावे शे म्हणे इथे नाही नारायण. तुका म्हणे उठावे शे म्हणे इथे नाही नारायण. करुणी आरती आता ओ वाळू श्रीपती आज पुराणे नवस धन्य काळ दिवस. पुण्यवंत
तुम्ही बाळा आजी पुराले नवस धन्य काळ दिवस तुका वाही टाळी उभा सन्निध जवळ आजी पुराले नवस धन्य काळ प्रेमे सप्रेमे आरती गोविंदा देव वाळीती धन्य धन्य तो लोचन नित्य करते अवलोकन गाव वाळते धन्य धन्य तो लोचन नित्य करते अवलोकन नामा म्हणे केशवा ते देखून राहिलो तटस्थ धन्य धन्य तो लोचन नित्य करते अवलोकन आज ते ज्ञान राजा महाकवल भेजा शेत साधू संत मनोरथला माझा ज्ञान राजा लोकपदे ज्ञान जगे आवर पाडू नाम ठेविले ज्ञान राजा महाकवल भेजा शेत साधू संत मनोरथला माझा ज्ञान राजा प्रगट होय बोले विश्व ब्रह्मच गेले चरणी ज्ञान राजा महाकैवल्य मनोरथला माझा ज्ञान राजा आरती तुकारामा स्वामी सद्गुरुधाम सच्चिदानंद मूर्ती पाय दाखव्यांना आरती तुकारामा पाषाण तारले कवश तुकबाचे बंदरक्षिले आरती तुकारामा सद्गुरुधाम पाय दाखव्या आरती तुकाराम तुलनेशी ब्रह्मा तुकाशी आले म्हणून रामेश्वरी चरणी मस्तक ठेविले आरती तुकारामा कैवाली भेजा शेत मूर्ती आरती तुकाराम आरती भगवान बाबा नाचा गावा वैराग्य आगे मूर्तिमंत आरती भगवान बाबा तुलसी गावा जा सांगू जाने आरती भगवान बाबा आरती भगवान बाबा वैराग्य मुश्रीमत आरती भगवान बाबा खाली टांगण वंदिन चरण डोळ्यानं पाहिन पायो वागिन म्हणे ना मायो मारो मागणे ते का तुझा प्रती आहे पाय पांडुरंगा निर्विहेचे मज दे तुका म्हणे आता उदर तू मज ठेवी पायी झन संताशी हेची मज दे तुकाराम तुकाराम तुमची झाली या भोजन देवनी जाऊला तुमची झाली या भोजन देवनी जाऊला तुमची झाली या भोजन तुकाराम 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 कुंडली कबरदा हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञान टाळ बांधा